कल्पना करा, तुम्ही विमानतळावर पोहोचता. तुमच्या बॅगेत लग्नाचे कपडे आहेत किंवा कदाचित एखाद्या महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगची फाईल किंवा घरी कुणीतरी आजारी आहे. तुम्ही तातडीने निघाला आहात, पण बोर्डिंग गेटवर गेल्यावर तुम्हाला कळतं की तुमची फ्लाईट फक्त उशिरा नाही तर कॅन्सल झाली आहे. आणि हे फक्त तुमच्या सोबत घडत नाही, तर हजारो लोकांसोबत एकाच वेळी घडते. आजच्या घडीला भारताच्या आकाशात हेच घडते. देशाची नंबर 1 एअरलाईन, जी आपल्या ऑन टाइम परफॉर्मन्ससाठी ओळखली जायची, जिचे संपूर्ण नियोजन विस्कळीत का झाले आहे? 5 आणि 6 डिसेंबर 2025 ला असं काय घडलं की दिल्लीपासून पुण्यापर्यंत आणि मुंबईपासून बेंगळुरूपर्यंत विमानतळाचे रूपांतर अक्षरशः रणांगणात झाले. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडिगो एअरलाइन्सच्या विस्कळीत झालेल्या नियोजनाबद्दल व संपूर्ण देशभरात विमानतळांवर उडालेल्या गोंधळाबाबत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे केवळ विमाने रद्द होण्याचे प्रकरण नाही, तर ही भारतीय एव्हिएशन इतिहासातील सर्वात मोठी सिस्टीम फेलियर असू शकते. यामागे नवीन सरकारी नियम आहेत की एअरलाइन्सचा हलगर्जीपणा आणि याचा तुमच्या खिशावर नक्की कसा परिणाम होतोय जाणून घेऊया सविस्तर. सर्वात आधी आपण या संकटाचे गांभीर्य समजून घेऊया. डिसेंबर महिना म्हणजे सुट्ट्यांचा आणि लग्न सराईचा हंगाम. पण 5 आणि 6 डिसेंबर 2025 हे 2 दिवस भारतीय प्रवाशांसाठी ब्लॅक डे ठरले. मित्रांनो, आकडेवारी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 5 डिसेंबरला परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली आणि 6 डिसेंबरला तर इंडिगोची जवळपास 1000हून अधिक उड्डाणे रद्द झाली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबरच्या रात्री सर्व डोमेस्टिक उड्डाणे रद्द करावी लागली. फक्त दिल्लीच नाही, तर देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत इंडिगोची 109 उड्डाणे रद्द झाली. आयटी हब बंगळुरूमध्ये 124, तर पुण्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी तब्बल 42 उड्डाणे रद्द झाली. ही सर्व उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना रात्रभर विमानतळावर झोपावे लागले. इंडिगो, जी भारतात दररोज 2000 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते आणि बाजाराचा 60% पेक्षा जास्त मार्केट शेअर आपल्याकडे ठेवते, तिचे संपूर्ण वेळापत्रक पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे कोसळते. आता आपण या संकटाच्या मुळाशी जाऊया. वर करणे हे ऑपरेशन इश्यू वाटत असले तरी यामागे एक मोठे तांत्रिक आणि प्रशासकीय कारण आहे. ते म्हणजे FDTL, फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स. सोपा भाषेत सांगायचे झाले तर पायलटला किती तास विमान चालवता येते आणि त्याला किती विश्रांतीची गरज आहे याचे हे नियम आहे. पायलट्सना येणारा थकवा आणि त्यामुळे होणारे अपघात हे टाळण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने नोव्हेंबर 2025 पासून नवीन आणि कडक नियम लागू केले. आता ते नियम आहेत तरी काय, तर पायलटची साप्ताहिक विश्रांती 36 तासांवरून वाढवून 48 तास करण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळी लँडिंग करण्याची मर्यादा आठवड्याला 6 वरून कमी करून फक्त 2 ठेवण्यात आली. मित्रांनो, आता इथेच गणित बिघडलं. इंडिगो ही अशी एअरलाईन आहे जी आपल्या विमानांचा आणि क्रूचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ओळखली जाते. जेव्हा सरकारने पायलटचे विश्रांतीचे तास वाढवले, तेव्हा इंडिगोकडे उड्डाणे चालवण्यासाठी पुरेसे पायलट्स उपलब्ध नव्हते. जेव्हा नवीन नियमांनुसार अनेक पायलट्स सक्तीच्या विश्रांतीवर गेले, तेव्हा कॉकपिटमध्ये बसायला कोणीच नव्हते. परिणामी एक विमान रद्द झाले, त्यामुळे पुढचे विमान रद्द झाले आणि बघता बघता हा डोमिनो इफेक्ट संपूर्ण देशभर पसरला. आता येथे तुम्हाला एक प्रश्न पडेल, हे नियम अचानक आले का? तर नाही. DGCA ने यासाठी तयारी करायला वेळ दिला होता. पण तज्ञांचे म्हणणे आहे की इंडिगोने या नियमांचा परिणाम ओळखण्यात आणि वेळेवर नवीन पायलट भरती करण्यासाठी मोठी चूक केली. मित्रांनो, या सगळ्या गोंधळात सर्वात जास्त भरडला गेला तो सामान्य प्रवासी. फ्लाईट कॅन्सल झाली हे दुःख होतेच, पण त्याहून भयानक अनुभव पुढे होता. जेव्हा प्रवाशांनी दुसऱ्या एअरलाईनचे तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. या सप्लाय आणि डिमांडच्या खेळात तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले होते. काही रिपोर्ट्सनुसार दिल्ली ते बेंगळुरू या एका प्रवासाचे तिकीट चक्क 80,000 रुपये ते 1 लाख रुपयापर्यंत पोहोचले होते. कोलकाता ते मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना 90,000पेक्षा जास्त रुपये मोजावे लागले. अगदी पुणे दिल्ली सारख्या मार्गांवरही दर सामान्य दरापेक्षा 4 ते 5 पटीने जास्त होते. इंडिगोची विमाने रद्द झाल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी इतर एअरलाइन्सकडे पुरेशी विमाने नव्हती आणि डायनामिक प्राइसिंगच्या अल्गोरिदमने दरांचा उच्चांक गाठला. आता ज्यांना तातडीने पोहोचणे आवश्यक होते त्यांची अक्षरशः लूट झाली. आता या संपूर्ण गोंधळाने सोशल मीडियावरील लोकांचा संताप आणि विमानतळांवरील अराजकता पाहून केंद्र सरकारला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आणि DGCA ने या प्रकरणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काही मोठी पावले उचलली आहेत, ज्यात तिकीट दरांवर नियंत्रण करण्याचे व ज्या प्रवाशांचे उड्डाणे रद्द झाले आहेत त्यांना 7 डिसेंबर 2025 पूर्वी तिकिटाचे पैसे परत करण्याचे आदेश इंडिगोला देण्यात आले आहेत. हे संकट तात्पुरते सोडवण्यासाठी DGCA ने इंडिगोला थोडा दिलासा देखील दिला आहे. इंडिगोला काही पुढील महिन्यांसाठी FDTLच्या काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे, जेणेकरून पायलट्सला कामावर परत आणण्यात येईल आणि वेळापत्रक पूर्ववत करता येईल. सरकारने या गोंधळाची चौकशी करण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती देखील नेमली आहे. आता एवढा मोठा गदारोळ झाल्यावर इंडिगोने अखेर आपली चूक मान्य केली आहे. इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागितली. त्यांनी मान्य केले की अनेक अनपेक्षित आव्हाने आणि नवीन नियमांच्या परिणामामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
इंडिगोने 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीतील प्रवासासाठी रिशेड्युलिंग किंवा कॅन्सलेशनसाठी कोणतेही शुल्क न घेण्याचे जाहीर केले आहे. एअरलाइन्सने आपले वेळापत्रक तात्पुरते कमी केले आहे, जेणेकरून उपलब्ध पायलट्सच्या मदतीने सेवा सुरळीत ठेवण्यात येईल. इंडिगोच्या म्हणण्यानुसार 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत परिस्थिती हळूहळू पूर्ववत होईल आणि उड्डाणे वेळेवर सुरू होतील. तरीही तज्ज्ञांच्या मते एअरलाइनची प्रतिमा सावरण्यासाठी आणि प्रवाशांचा गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी इंडिगोला खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा तुम्ही एकाच सिस्टीमवर अतिरिक्त ताण टाकता आणि बदलांसाठी तयार नसता, तेव्हा ती व्यवस्था इंडिगो प्रमाणे कोसळू शकते. इंडिगोच्या या मेल्टडाऊनचा फटका केवळ कंपनीलाच नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील बसला आहे. आता सरकारने नियम शिथिल केले असले तरी भविष्यात पायलटची कमतरता आणि वाढती प्रवासी संख्या यांचा मेळ इंडिगो कशी साधणार हा खरा प्रश्न आहे. तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक या 2 दिवसात विमानतळावर अडकले होते का? तुम्हाला या संकटांचा फटका बसला का? तुम्हाला काय वाटते, या गोंधळाला जबाबदार कोण? नियम बनवणारे सरकार की नियोजनात कमी पडलेले इंडिगो? तुमची मते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत, विशेषतः जे प्रवास करणार आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. शक्य असल्यास सुखकर प्रवास करा. धन्यवाद.